म्हणतो तो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश देवाकडे. अभंग आहे बरं का, हा अभंग आहे. पण अजून काय कोणाला आका सापडला नाही. त्याच्यामुळे माझा पॉइंट असतो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश देवाकडे. 4, 6, 18 भागले अंत लागे ना कदा. शास्त्राचा अंत इतका खोल आहे. आता मला सरपंचांनी काही सांगितलं नाही, रमेश भाऊंनी काही सांगितलं नाही. नेमकं काय म्हणायचं ते थोडं तुमच्या आवडीनुसार झालं तर फरक पडेल. आणि माझ्यावरती बोललं तर माझ्या पद्धतीने चालेल. उद्या नको म्हणायला का बाबा अमुक अमुक ऐकायचं राहिलंच बाबा. माझी मी साखी झाल्याच्या नंतर तुम्हाला जर काय आवडेल असेल मला सांगितलं तरी काय वावगं ठरणार नाही. 4, 6, 18 भागले अंत लागे ना कदा. वा आमच्या या ठिकाणी मित्रमंडळी आमचे मित्र आपण नाव विसरून गेलो. एक मिनिट. स्थानक आमचे स्थानक मित्रमंडळी सर्व तुम्ही आलात. ही माझी फॅन मंडळी आहे. आणि खऱ्या अर्थानं या जरा पुढे येऊन बसा. काय होतं लांब नाही थांबव. तर खऱ्या अर्थानं हे मंडळी एक चांगल्या पद्धतीचे तालीसुरी मंडळी आहेत. आणि तुमचं स्वागत करतो कार्यक्रमाला आल्याबद्दल. कारण माझं पामराशी काही थोडंपण पाय दिलेवानं पाय बरी. तर हे स्थानक मंडळी सुद्धा ह्या कार्यक्रमात आपण नाशिक पट्ट्यामध्ये आहोत. आता तुम्ही मला काय आयडिया दिली नाही. अमुक कथा लावा किंवा अमुक हे लावा. आता माझ्या मनावरती ठरले म्हटल्यानंतर थोडं मी आपण या पट्ट्यात आहेत ना नाशिक मध्ये म्हणून इकडचं थोडं महत्व सांगूया. दशरथ राजाला 703 बायका आहे. स्थानक मंडळी आता माझा काल सामना झाला आपला बरोबर बाराडी या ठिकाणी आमचा सामना होता. आणि अवघाने
आपले सगळेच मंडळी म्हणतात पहा रामायणामध्ये सगळ्यात अगोदर पात्र कुणाचं आहे रामायण बिघडायचं काय तिचं नाव मंथरा माझा सवाल होता मंथरा ही कोणाची मुलगी आहे तर बऱ्याचशा मंडळींना मंथरा ही कोणाची मुलगी अजून सापडलं नाही पण मंथराला आई वडील आहेत तसंच आपले वाघे मंडळी सुद्धा आपण वारी मागत असतो त्यावेळेस तुमच्या इकडे माहिती की नाही मला माहिती पण आमच्या इकडे आहे देव अंगात आल्याच्या मित्र म्हणतात ते म्हणजे बाबा काय चौरंग वारी दे म्हणणारी पुढं काय तुझ्या वारीचा चालू दे असं म्हणतात ना चौरंग वारी दे म्हणणारी तुझ्या वारीचा म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सुधारून घेता आल्या पाहिजे एकनाथ महाराजांचा अभंग आहे ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी तुझ्या वारीचा भिकारी वाक्य नाही आहे ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी माझ्या मल्हारीची वारी ते नंतर आहे ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी माझ्या मल्हारीची वारी सावधवनी भजनी लागा ते नंतर आहे पहिलं तोडो सांगतो तुम्हाला ओम वागा सोम वागा प्रेम नगरवारी माझ्या मल्हारीची वारी तुझ्या वारीचा भिकारी नाही वारीचा अधिकारी काय तुझ्या वारीचा अधिकारी सावधवनी भजनी लागा देव करा त्यावरी तुझ्या वारीचा अधिकारी इच्छा मुरळी पाहू नका पडन नरकद्वारी तुझ्या वारीचा अधिकारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर उंचावारी याच्या एखादं वाक्य माझे राहिलं असेल फक्त मला एकच सांगायचं होतं तुझ्या वारीचा भिकारी वाक्य नाहीये तुझ्या वारीचा अधिकारी आहे एकनाथ महाराजांचा अभंग आहे तसं वशिष्ठ मुनींना जाऊन विचारावं दशरथ राजाला बायका किती रामायण सांगतं 703 बायका आहेत पण त्यापैकी पट्टराण्या किती होत्या 3 त्या 3 एक पुत्र नाही पण एक कन्या होती रामचंद्र प्रभूंच्या अगोदर एक कन्या होती ती एका ऋषीला दिली त्या कन्याचं नाव शांता नाहीतर उद्या सकाळी रामायण वाचून पाहिजे गुगलला आता सर्च करा रामचंद्र प्रभूंच्या अगोदर एक मुलगी होती तिचं नाव शांता दशरथ राजाला ती कुणाला दिली शृंगन ऋषीला दिली आणि पोटी संतता नव्हती म्हणून वशिष्ठ मुनींना जाऊन विचारलं महाराज माझ्या पोटी संतता काही नाही वशिष्ठ मुनींना सांगावं राजा तुझं पुण्य जास्त झालेलं आहे तुला पाप करावं लागेल काय करावं लागेल तुला एका बाणामध्ये 3 जीव घ्यावा लागतील एक बाण मारायचा आणि 3 जीव घ्यायचे म्हणजे पाप आणि पुण्याचा काटा एक सारखा झाला पाहिजे तेव्हा जमन अव हाती धनुष्य घेऊन राजा मंडळी जसा सिद्धांत गेला तशी आज कंबर बांधली नाही तर तुम्ही सांगावं असू दे आता कोणते असेल लय रात्रीचा असतो माझी लिंक तोडू नका म्हणून राजा दशरथ कळमाच्या झाडावरती बसलेला आहे इकडे माय बापाची कावड घेऊन श्रावण चाललेला माई बापाची कावड घेऊन माझ्या शिष्यमंडळी आपली काय नाव
संभाजी अंडोरे ते नवरदेव त्यांचा नाही इलाज झाला. आता लक्षपूर्वक काय का मंडळी, आई बापाची गावात घेऊन चाललं काशीला श्रावण. आता काही लोकांचं म्हणणे श्रावण बाळाचं लगीन झालं नव्हतं, श्रावण बाळाचं लगीन झालं होतं. त्याला एक बायको आहे, सुनबाई आहे का देणार नाव तिचं? श्रावण बाळाला एक बायको आहे, लग्न झालं श्रावण बाळाचं नाही म्हणायचं नाही. तिथं तिला नाव सुद्धा आहे, पण एखादा पॉईंट ठेवा लागतोय. मोकळं झालं जमन का? मग ते निवृत्ती महाराज सांगतात, माझं एक शिष्य होता, त्या शिष्याला आठवलं का बा गुरु संग खेळायची. मग गुरुनी तर शेवटचा डाव ठेवता ना, मग गुरुला विचारलं एवढा डाव का नाही मला शिकवला? मग त्यांनी सांगितलं तो बाय बारगडे मोकळे नसते केले का? आलं का लक्षामध्ये? सिस्टीम आले. राजा दशरथ कळंबाच्या झाडावर बसलेला आहे, माई बापाची वा तहान लागली काय करावं? एका बेलाच्या झाडाला कावड अडकवली. आईने सांगितलं होतं मला पाणी घेऊन ये. आई बाबा तुम्ही या झाडाखाली बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. हाती झारी घेऊन निघाला राम 3 वेळा श्रवण बाळांनी नाव घेतलं. राम राम राम. मग अजून रामचंद्र प्रभूंचा जन्म नाहीये. पण थोडा अजून रामचंद्र प्रभूंचा जन्म नाही तरी श्रावण बाळ राम 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 म्हटले. तो कोणता राम? अजून राम जन्माला यायचंय, तो कोणता राम? असे 4 राम आहेत. ते सांगेन मी तुम्हाला. आणि मग दशरथ राजाला वाटलं आपल्याकडून कोणत्या तरी मानवाला बाण लागलेला आहे. दशरथ राजा आदर नाही, श्रावण बाळाजवळ आलेले आहे. मामा काय केलं मामा? रामायण सांगतात श्रावण बाळाचे दशरथ राजा मामा लागतो.
मग कोणत्या त्यांनी मामा लागतोय शोधायचं आपण. मामा मी मरतोय याचं मला दुःख नाही मामा. माझ्या आई वडिलांना काशीला घेऊन चाललो होतो मामा. तुम्ही मला बाण मारलं याचं दुःख नाही मामा. पण माझ्या आई वडिलांना काशीला पोट घेऊन मामा. माझ्या आई वडिलांची इच्छा होती आम्हाला काशीला द्यावं. तुम्ही बाण मारला याचं दुःख मला नाही मामा. पण माझ्या आई वडिलांना पाणी पोट पाहिजे मामा. मामा माझे आई वडील जंगलात आहेत. येताना मी गवताच्या गाठी मारल्या, दगडाच्या तिमानी रस्ता आणि त्या रस्त्याने मामा तुम्ही जा आणि माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. हॅलो 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 येतोय मागून येतोय मागून. श्रावण बाळाने सांगावं मामा मी मरतोय याचं मला दुःख नाही. माझे आई वडील जंगलात आहेत. त्यांना जर पाणी पाजलं तर खरी मला काशी यात्रा घडेल. श्रावण बाळाला पाठीवर घेतलं आणि राम राम म्हणून 3 वेळा श्रावण बाळांनी सांगितलं माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. एवढी शेवटची इच्छा आणि आत्मा सोडला. दशरथ राजा रडू लागला. काय करावं देवा. श्रावण बाळाला पाठीवरती घेतलं आणि ज्या रस्त्याने श्रावण बाळा होता गवताच्या गाठी देत दगडाच्या प्रमाणे द्यायचे त्या रस्त्याने श्रावण राजा दशरथ चाललाय. अवधारी घेऊन गेला सुरदास आहे. काय आहे सुरदास. आणि एक नाव ठेवतो मी कामाला येते मला. श्रावण बाळाच्या वडिलाचं नाव काय सुरदास. सुरदासाचा बाळ मी आहे. श्रावण बाळ ओळख म्हणून सांगतो दशरथ राजाला. मामा तुम्ही मला ओळखलं नसेल मागची वेळ पण मी सुरदासाचा बाळ आहे. राजा श्रावण बाळ. आणि मग आपला सोडला. राजा दशरथ आई वडिलांजवळ आला. श्रावण बाळाच्या सुरदासाजवळ काही दोन्ही आंधळे होते. श्रावण बाळाचे आई वडील दोन्ही आंधळे होते. का आंधळे होते याला शाप देतात. कारण यांनी पूर्वजन्मीचे श्रावण बाळाचे आई वडील टिटवाण टिटवी होते. त्यांनी माशाचे डोळे फोडले होते. एक पाण्याचा डबक होता आणि ते पाणी आटलं म्हणून माशाचे डोळे कोणी फोडले ह्या टिटवाण टिटवीनं. टिटवाण टिटवी कोण होते श्रावण बाळाचे आई वडील आणि मासा कोण होता राजा दशरथ. मासा कोण होता राजा दशरथ. त्याचे डोळे फोडे होते यांनी. ते पहिले आंधळे नव्हते म्हणून त्यांनी शाप दिलता तुमच्या आजूबाजू डोळे जातील म्हणून या दोघांचे डोळे गेलते. त्याला कारण हे आहे रामायण. श्रावण राजा दशरथ श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ आला. हे दोन्ही अंध आहेत. यांच्या सगळं बोलावं कसं. आणि बोलल्यावरती आवाज ओळखल्यावरती पाणी घेणार नाही. काय करायचं. आणलेली झाडी तोंडाला लावतोय राजा. आईच्या तोंडाला झाडी लावल्याबरोबर तिने सांगावं श्रावणा तू झाडी आमच्या तोंडाला लावतो तू बोला ना का रे बाळा. तुला रात्रीच आम्ही पाणी आणण्यासाठी पाठवलं म्हणून राग आला. काय झालं बाप म्हणला श्रावण बाळा काय बाबा तू बोलत नाही. तसा तसा राजा
हुंदके देऊन रडू लागला. काय करावं आता, काय करावं, बोलू नाही तर काय करू. आईने सांगितलं, श्रावणा तू जर आमच्या बरोबर बोलला नाही तर तुझं पाणी सुद्धा आम्हाला नको. दशरथ राजाला बोलावं लागलं. मग दशरथ राजा काय म्हणतोय, राजा दशरथ आहे तुझं बाळ हे जगाची म्हणजे सोडून गेलेलं आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर काशीला गेले. म्हटल्याच्या नंतर आईने काय करावं, राजा अरे माझ्या प्रभू बाळाने तुझे कुठले केळी वाट तोडले होते. राजा आमच्या आंधळ्यांची काशी राजा तू जाऊन आमच्या बाळाने तुझ्या केळी वाट तोडले होते का? काय म्हणतात आमच्या बाळाला राजा? जाऊन बाळाचे वडील रडू लागले. सुरदास राजा काय केलं राजा, आमच्या आंधळ्यांची काशी श्रावण बाळाचे आई वडील म्हणते, आई म्हणते, राजा तुला 4 पुत्र होतील, तुला पण 4 पुत्र होतील, पण आम्ही जसं पाणी पाणी करून मरतो ना तसं तुला पण मरावं लागेल. कुणी शाप दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी, राजा आम्ही जसं पाणी पाणी करून मरतो ना तुला 4 पुत्र होतील, पण एकाही पुत्राचं पाणी तुला मिळणार नाही. हा शाप कुणी दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. मग दशरथ राजा ज्यावेळेस खाली शिरी पंजरी पडला त्यावेळेस एकाही मुलाचं पाणी भेटलं का? रामचंद्र प्रभू तो वनवासालाच निघले होते. मग हा शाप कोणी दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. 4 पुत्र होतील पण एकाही पुत्राचं पाणी मिळणार नाही. एका गोष्टीने आनंद झाला, एका गोष्टीने थोडं दुःख वाटलं. आनंद असा झाला का आपल्याला होणारच नव्हतं काय, पण 4 होतील. पुढं दुःख असं झालं का पाणी भेटणार नाही, पण इलाज नाही. आणि मग त्यांचा अंतविधी केला राजा दशरथानं. आणि मग परत अवेतीला आले आणि वशिष्ठ मुनींना सांगू लागले, माझ्याकडून एका बाणामध्ये 3 जीव गेले. बाण किती मारायचे होते? बाण किती मारायचे होते? योगातून जोडून. तुम्ही पुढे बसले मग तुम्हाला विचारते, बरे नाही वावरात घराखंड किती वावरात भाव गेला होता, पण मी झालं देवाचा बाप. बाण 1 मारायचा होता आणि 3 जीव गेले. दशरथाने 1 बाण मारला ना श्रावण बाळाला, जीव किती गेले? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जीव सोडला. आणि मग एका चित्तेवरती आग्न देऊन याचा संस्कार केला. आता त्याच ठिकाणी सुतक सुद्धा धरलेलं आहे. कोणी धरलं काय झालं तो भाग वेगळा आहे. पुढचा भाग राजा दशरथाला येऊन सांगावं वशिष्ठ मुनींना, एका बाणात 3 जीव गेले. पुढे वशिष्ठ मुनींना बोलू लागले, राजा दशरथ काय करावे लागेल सांगन, सांगायचे बसून
स्वर्गामधून अप्सरा आणावं लागतील आणि त्या अप्सरा आणल्याच्या नंतर तुला शृंगन ऋषी विभांडक ऋषीचा मुलगा कोण? शृंगन ऋषी. तो शृंगन ऋषींना आणावा लागेल, त्याच्या हाती यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञातून काय प्रसाद निघेल तो तुला घ्यावा लागेल. मग शृंगन ऋषींना आणायचं म्हणल्यानंतर इंद्राच्या अप्सरा आणावं लागल्या, नाच गाण्यात तल्लीन करून आणावा लागला. आम्ही निघला काय करावं. अशा कलाकारांचा थोडा आप होतो. रोज मी थोडा बघायचं सवय लागली. आमचे गुळवंचे असणारे जे मल्हार पार्टी खऱ्या अर्थानं स्थानक मंडळी त्यांनी सुद्धा सीताताईंना एक गीत गायला लावलेलं आहे. नक्कीच तुमच्यासाठी होईल. एवढं झालं का 2-3 गीत होतील, नंतर कार्यक्रम बंद होईल. तसं नाही म्हणाला तेव्हा आम्ही इंद्राच्या घराच्या वारंगाना ना दुनिया खुश पिंड काढले त्या यज्ञातून. तर या ठिकाणी एक आमचा म्हणजे कवीचा आमचा नाही कवीचा सवाल असतो. 3 पिंड काढले त्या यज्ञ होमातून, एका पिंडाला तांदूळ किती काटकर, एका पिंडाला तांदूळ किती बोला गावलं. पिंड होते 3, पिंड किती होते 3. मग एका पिंडाला तांदूळ किती असे याचं गणित आहे. ते तांदूळ याचा त्याचं उत्तर सापड का पुढचं सगळं रामायण सापडते. जात असताना या ठिकाणी आपल्या काही कोणाचा सवाल नाही, पण कवीचं मत आहे. हे मत कुणाचं आहे? ज्यांनी कवन केलं त्याचं मत आहे. एका पिंडाला तांदूळ किती, पिंड 3, एका पिंडाला तांदूळ किती असो. काही हाचा पिंड काही हातपिंड करून हिला गाडी नाही. तो तिकडं मार्तन पर्वतावरती
अंजनी माता बसली होती, तिच्या मुखात पडला एक छात्र सांगतं वाट्यात पडला. तिनं भक्षण केल्याबरोबर तिकडे मारुती राय जन्माला आले. म्हणून म्हटले अवया चौघांचा संग मारुती, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न.